त्यांना कमवायची इच्छा राहील पुढे. झेन्झीपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशानं मोदी सरकार दररोज एका केंद्रीय मंत्र्याला एका विद्यापीठामध्ये पाठवण्याची योजना आखत आहे. एक दिवस एक विद्यापीठ या उपक्रमांतर्गत ही योजना राबवली जाणार असून या माध्यमातून तरुणांशी संवाद साधणं, त्यांच्या समस्यांवर चर्चा करणं आणि देशासमोरील मुद्द्यांबाबत त्यांचे दृष्टिकोन समजून घेणं हा या योजनेमागचा उद्देश आहे. नीट पेपर फुटीनंतर देशभर विद्यार्थी आंदोलनानं उग्र स्वरूप धारण केलं होतं. झेन्झी तरुणांचा सहभाग असलेल्या या आंदोलनामुळे या पिढीच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असून हा उपक्रम त्यासाठीच हाती घेण्यात आला आहे अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. दरम्यान यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. आपली जी विद्यापीठं आहेत ही आपलं भविष्य निर्माण करणारी केंद्र आहेत आणि अशा प्रकारचा संवाद झाला तर शासन काय करतं आहे, देशाची दिशा काय आहे, जगाची दिशा काय आहे हे आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल आणि विद्यार्थ्यांचे आशा, आकांक्षा, अपेक्षा आणि स्पंदनं ही त्या ठिकाणी फर्स्ट हँड आपल्या मंत्र्यांना देखील समजतील. एक चांगला उपक्रम. दरम्यान झेन्झीनं भाजपचं ढोंग ओळखलं असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे. तर आजची पिढी पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या अजेंड्यासोबत असा पलटवार भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. आता तुम्ही विद्यापीठात जा किंवा इंटरनॅशनल स्कूलमध्ये जा किंवा कुठे जा, झेन्झी तुमच्याबरोबर येणार नाही आहे. झेन्झीने तुमचं ढोंग ओळखलेलं आहे. म्हणजे सर्व मंत्र्यांना सांगितलं आहे त्यांनी जा बरं का, सर्व मंत्र्यांना. कठीण आहे, या प्रधानमंत्र्यांचं खरोखर कठीण आहे. अरे कामं करा ना आपापल्या खात्याचे आणि चांगलं काम करा की. आता तुम्ही मन वळवायला चाललंय काय झेन्झीचं? ठीक आहे, करू द्या. यातून त्यांचा मूर्खपणा जास्त उघड होतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा अजेंडा मुलाबाळांचं करिअर सेट करण्याचा नाही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा देवाभाऊंचा अजेंडा महाराष्ट्रातल्या तरुणांचं करिअर सेट करण्याचा आहे. तर संजय राऊत, उद्धवजी ठाकरे यांचा अजेंडा आपल्या पोरबाळांचं करिअर सेट करण्याचा आहे. हा फरक इथल्या झेन्झींना कळतो. आणि राहिला प्रश्न आश्रमशाळेचा, जनाब संजय राऊत, ज्या आश्रमशाळेमध्ये सर्पदंशाने 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला ती आश्रमशाळा कुणाची होती? ती आश्रमशाळा काँग्रेसच्या खासदाराची होती, जे एकदा खासदार 3 वेळा आमदार राहिले अशा माणसाची होती. त्याबद्दल संजय राऊतांनी गेल्या 15 दिवसात चकार शब्दाने आवाज काढला नाही. परवा शनिवारी राहुल गांधी पुण्यामध्ये येणार आहेत आणि माझं संजय राऊतांना आव्हान आहे, तुम्ही राहुल गांधींचे जवळ आहेत असं सांगता, एकदा राहुल गांधींना सांगायला हवा की तुमच्या नेत्याच्या आश्रमशाळेमध्ये 3 विद्यार्थींचा जीव गेला, त्या आश्रमशाळेवर, त्या नेत्यांवर राहुल गांधी काय कारवाई करणार आहेत. तर 17 सप्टेंबरला मोदींचा पंतप्रधान म्हणून शेवटचा वाढदिवस अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे. शिवाय पदावरून मोदी गेले तर अमित शहा जाणार असा दावा देखील राऊतांनी केला आहे. राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत आणि स्वतःला गृहमंत्रीपद मिळावं अशी स्वप्न राऊतांना पडत असल्याचा पलटवार नवनाथ बन यांनी केला आहे. 17 सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवस त्यांचा प्रधानमंत्री म्हणून जो शेवटचा वाढदिवस असेल तो त्यांनी आनंदात साजरा करावा. त्यांच्या भक्तांनी नाचावं, अंधभक्तांनी उड्या माराव्यात, गाणं बिणं गावं, पार्ट्या कराव्यात रात्री. नंतर पुढल्या त्यांनी प्रसंगाला सामोरं जावं. अमित शहा कधीच प्रधानमंत्री होणार नाही. मोदी गए तो अमित शाह भी गए ना, है क्या? एकावर एक फ्री आहे ना ते. संजय राऊत, आता तुम्हाला गृहमंत्री होण्याचं स्वप्न पडतंय, राहुल गांधींना तुम्हाला पंतप्रधान पदाचं स्वप्न पडतंय. आता 17 सप्टेंबरला मोदीजी वाढदिवसाचा केक कापतील आणि केक कापल्याबरोबर राष्ट्रपती भवनात जाऊन आपला राजीनामा सादर करतील आणि सांगतील की राहुल गांधींना पंतप्रधान करा. आणि मोदीजी दुसरी एक अट ठेवणार आहेत. संजय राऊत सांगायला विसरले, मोदीजींची दुसरी अट आहे की संजय राऊत यांना गृहमंत्री करा. यानंतर एक महत्त्वाची अपडेट येते आहे. महेश ट्युटोरियल्सच्या